15 दिवसात 5 किलो वजन कमी कसं करायचं आणि त्यासाठी लाईफमध्ये कोणकोणते चेंजेस घडवून आणायचे याविषयी आपण बोलतोय. झोप किती महत्वाची आहे या विषयावर आपलं बोलणं झालंय, पण झोप येतच नसेल तर काय करायचं? जर आपल्याला झोप येत नसेल तर स्क्रीन टाइम पहिल्यांदा कमी करायला पाहिजे. आर्टिफिशियल लाईट्सचं एक्सपोजर कमी करायला पाहिजे, कारण सूर्य अस्त झाल्यानंतर जो अंधार पडणार आहे त्याच्या रिस्पॉन्समध्येच मेलाटोनिन सिक्रेट होणार आहे. पण स्क्रीन टाइममुळे, ब्लू लाईटमुळे आणि आर्टिफिशियल लाईट्समुळे हे मेलाटोनिन सिक्रेशन जे आहे ते कमी व्हायला लागतं आणि झोप न येण्याचा प्रॉब्लेम आपल्याला सुरू होतो. जेवल्यानंतर किंवा संध्याकाळच्या वेळी जर तुम्हाला खूप हेवी एक्सरसाइजेस करायची सवय असेल तर ते सुद्धा तुम्ही बंद करू शकता, कारण याच्यामुळं कॉर्टिसॉल सिक्रेशन होणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही परत फाईट ऑफ लाईट मोडमध्ये म्हणजे ऍक्टिव्ह मोडमध्ये एंटर करता आणि झोप यायला पुन्हा प्रॉब्लेम व्हायला लागते. तर कोणत्या गोष्टी करायच्या नाहीत हे आपण पाहिलं. आता काय करू शकतो म्हणजे झोप येईल हे बघूया. डीप ब्रीदिंग करणं म्हणजे मेडिटेशनचा एक पार्ट आहे. हे झोप येण्यासाठी खरंच खूप रामबाण उपाय म्हणून आपण बघू शकतो. स्लीप हिप्नोसिस किंवा योग निद्रा अशा प्रकारचे व्हिडिओज युट्यूबवरती बघू शकता. पण तुम्हीच म्हटलं होतं ना मॅडम मोबाईलचा वापर कमी करा. अहो, हे व्हिडिओ बघायचे नसतात, तर हे लावून साईडला ठेवायचं आणि फक्त त्यांच्या इन्स्ट्रक्शन्स फॉलो करायचे. तर अशा पद्धतीनं जर तुम्ही काही चेंजेस घडवून आणले तर 7-8 तास झोपण्याचं तुमचं गोल पूर्ण व्हायला नक्कीच मदत होईल.